मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र पोलीस दलाचं एका कल्पक तपासाबद्दल अभिनंदन करायचं आहे। या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीचा मृतदेह सापडला नव्हता। ज्या हत्यारानं त्या व्यक्तीची हत्या केली ते हत्यारही मिळालेलं नव्हतं। तरी सुद्धा पोलिसांनी केलेल्या अत्यंत चांगल्या आणि कल्पक तपासामुळे खुनाचा गुन्हा सिद्ध झाला। मी बोलतोय ते अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणाबद्दल। अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शेवटपर्यंत सापडला नाही। ज्या हत्यारानं त्यांची हत्या केली ते हत्यारही सापडलं नाही आणि तरी सुद्धा या प्रकरणामध्ये संगीता अल्फान्सो नावाच्या तपास अधिकाऱ्यानं, महिला तपास अधिकाऱ्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि विलक्षण गुणवत्ता असलेला असा तपास केला असं आपल्याला म्हटलं पाहिजे। या तपासाचं वैशिष्ट्य असं की या तपासाच्या कामामध्ये तपास अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ॲपवरून घेतलेल्या माहितीच्या आधारे तपास केला, गुगलवरून तपास केला, पाणबुड्यांच्या साह्यानं मृतदेह खाडीत शोधण्यासाठी तपासाच्या वेगळ्या यंत्रणा वापरल्या, वेगवेगळ्या तपासण्यांसाठी रासायनिक लॅबचा वापर केला आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा तपास या प्रकरणामध्ये झाला। या प्रकरणातला आरोपी अभय कुरुंदकर याला न्यायालयानं दोषी धरलेला आहे आणि 21 एप्रिल 2025 या तारखेला या आरोपीला शिक्षा काय सुनावली जाते याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। अश्विनी बिद्रे नावाच्या एक पोलीस अधिकारी होत्या। API या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती। राज्य लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा पास होऊन त्या सरकारी नोकरीत लागलेल्या होत्या। तिथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अभय कुरुंदकर नावाच्या आरोपीशी त्यांचे प्रेमसंबंध जमले। दोघांचंही लग्न झालेलं होतं। अश्विनी बिद्रे यांचं लग्न झालं होतं, त्यांना एक मुलगी होती। अभय कुरुंदकरला 2 मुलं होती। अशा परिस्थितीमध्ये सांगलीमध्ये हे दोघं 2006 नंतर कधीतरी एकत्र आले। दोघांचं प्रेम प्रकरण जमलं। त्या प्रेम प्रकरणामधून अश्विनी बिद्रे या त्यांच्या कुटुंबियांपासून दूर गेल्या। 2014च्या दरम्यान त्यांनी कधीतरी त्यांच्या पतीला हा प्रकार सांगितला। पतीपासून दूर व्हायचा, मुलीपासून दूर व्हायचा त्यांनी निर्णय घेतला। परंतु या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकरनं आपल्या पत्नीला आणि मुलांना सोडायला नकार दिला। ज्यावेळी अश्विनी बिद्रे यांनी सातत्यानं त्याच्या पाठीमागे विवाहाचा लकडा लावला त्यावेळी अभय कुरुंदकरनं अत्यंत निगूढपणानं अश्विनी बिद्रे या आपल्या प्रेयसीची, आपल्या सहकारी पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली आणि या प्रकरणातले सगळे पुरावे नष्ट करण्याचा आणि पोलिसांना पुरावे सापडणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला। तरी खुनाला वाचा फुटते। 11 एप्रिल 2016ला हा खुनाचा प्रकार घडला। अश्विनी बिद्रे यांचा मोबाईल हा अभय कुरुंदकरच्या ताब्यात होता। अभय कुरुंदकरनं या प्रकरणात आरोपी असलेल्या आणखी दोघांची मदत घेतली। त्यामध्ये एक कुंदन भंडारी म्हणून त्याचा ड्रायव्हर होता आणि त्याचे आर्थिक व्यवहार पाहणारा महेश पळणीकर नावाचा त्याचा सहकारी होता। या 2 सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावली। अत्यंत निगूढपणानं, थंड डोक्यानं अभय कुरुंदकरनं मृतदेहाची विल्हेवाट लावलेली आहे। लाकडं कापण्याच्या करवतीनं आपल्या प्रेयसी असलेल्या आणि सहकारी असलेल्या पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे त्यांनी तुकडे केले। ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, प्लास्टिकच्या गोण्या आणल्या, त्या गोण्यांमध्ये तो मृतदेह भरला। तो मृतदेह खाडीमध्ये, पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पुन्हा वरती येऊ नये यासाठी पुरेशी दक्षता घेतली। 25 किलोची वजनं आणली। ती वजनं जी आहे ती त्या पोत्यांना लावली आणि पुरेसं वजन पोत्यांना लावून ती पोती जी आहेत ती वसईच्या खाडीमध्ये भाईंदरच्या इथं जी आहे ती त्यानं टाकली। मृतदेह शेवटपर्यंत कुणालाही सापडला नाही। ज्या हत्यारानं त्यानं अश्विनी बिद्रे यांची हत्या केली त्यांच्या डोक्यात बॅट मारली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं तपासांती पुढे आलेलं आहे। ते हत्यार, ती बॅट सुद्धा या प्रकरणात सापडली नाही। मृतदेह सापडलेला नसताना आणि ज्या हत्यारानं हत्या केली ते हत्यार पोलिसांना उपलब्ध झालेलं नसताना देखील परिस्थितीजन्य प्रचंड पुरावा जो आहे तो या प्रकरणामध्ये समोर आणला गेला आणि या परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेऊन अभय कुरुंदकर आणि त्याच्या 2 साथीदारांना जे आहे ते न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे आणि त्यांना शिक्षा कोणती करायची याचा निर्णय जो आहे तो न्यायालय घेणार आहे।
या प्रकरणामध्ये काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की एका मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू होतो आणि ज्याच्यावर खुनाचा आरोप येतो त्या अभय कुरुंदकरला वाचवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले ही या प्रकरणातली काळी बाजू जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे। 11 एप्रिल 2016 या दिवशी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्या। त्यांचा मोबाईल ताब्यात आल्यानंतर अभय कुरुंदकरनं त्या मोबाईलवरून अश्विनी बिद्रे यांच्या नातेवाईकांना मेसेजेस पाठवले आणि मी 5-6 महिने हिमाचलमध्ये किंवा उत्तरांचलमध्ये जे आहे ते एखाद्या विपश्यनेच्या कोर्सला जाणार आहे, माझा शोध घेऊ नका असं कळवलं। थोडक्यात अश्विनी बिद्रे यांची हत्या झालेली आहे हे त्यांच्या नातेवाईकांना लवकर कळू नये याच्यासाठीची पूर्ण दक्षता जी आहे ती अभय कुरुंदकरने घेतलेली होती। मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ज्या फ्लॅटमध्ये त्यानं हा खून केला त्या फ्लॅटच्या भिंतींना त्यानं नव्यानं रंग देऊन घेतला। तो मृतदेह ज्या गाडीतून त्यानं वसईच्या खाडीत टाकला त्या गाडीला देखील रंगरंगोटी करून घेतलेली होती आणि त्यांच्या मोबाईलवरून नियमितपणानं त्यांना संदेश पाठवणाऱ्या मेसेजेस पाठवणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना त्यानं काही मेसेजेस पाठवले आणि नंतर तो मोबाईल देखील बंद करून टाकला। अभय कुरुंदकर याला या प्रकरणात दोषी ठरवायला पोलीस दल शेवटपर्यंत तयार नव्हतं असं दिसून येतं। या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्याकरता अश्विनी बिद्रे यांचे पती राजेश गोरे यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले। उच्च न्यायालयानं आदेश दिला आणि त्यानंतर 2017 मध्ये कधीतरी या प्रकरणाची दखल जी आहे ती घ्यावी लागली। या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकरवर पहिल्यांदा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला। तो गुन्हा दाखल झाल्यानंतर अभय कुरुंदकर हा 7-8 महिने जो आहे तो पोलीस स्टेशनला गेला नाही, स्वतःच्या कामावर हजर झाला नाही आणि तरी सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई केली गेली नाही। 7-8 महिन्यानंतर त्याला सन्मानानं एका पोलीस स्टेशनला जे ते हजर करून घेतलं गेलं। त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट त्यावेळच्या ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांना या अश्विनी बिद्रे यांचे पती स्वतः जाऊन भेटले आणि माझ्या पत्नीच्या खुनाचा तपास केला पाहिजे, अभय कुरुंदकर हा संशयित आरोपी आहे असं त्यांनी सांगितलं। परंतु पोलीस अधीक्षक हेमंत नगराळे यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही। ही वस्तुस्थिती जी आहे ती समोर आलेली आहे। सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की अभय कुरुंदकर हा चांगला तपास करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता गुन्ह्यांच्या प्रकरणातला असं दिसतं, कारण ज्या कालखंडामध्ये हा अभय कुरुंदकर हा फरार झाला, अभय कुरुंदकर पोलिसांना सापडत नव्हता, त्या काळामध्ये राष्ट्रपती पुरस्कारासाठी चांगला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून त्याला पुरस्कार तो द्यावा यासाठी पोलीस दलानं त्याच्या नावाची शिफारस केलेली होती। या सगळ्या गोष्टी असं सांगतात की या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले। महाराष्ट्र पोलीस दलाची ही काळी बाजू ही देखील याच प्रकरणात या निमित्तानं पुढे आली, लोकांच्या लक्षामध्ये आली। या प्रकरणातली आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे। अभय कुरुंदकरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी अभय कुरुंदकर हा सगळ्या गोष्टी नाकारत होता। महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या 2016-17 सालच्या मराठी वृत्तवाहिन्यांनी अतिशय आक्रमक भूमिका या प्रकरणात घेतली आणि त्यामुळं तपासकाम जे ते करावं लागलं। संगीता अल्फान्सो नावाच्या अधिकाऱ्यांना हा तपास दिलेला असताना आणि त्यांच्याकडून तपासकाम चालू असताना त्यांची दुसरीकडे बदली केली गेली। पुन्हा अश्विनी बिद्रे यांच्या पतीला तक्रार करावी लागली माननीय राष्ट्रपती महोदयांकडे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे। त्यांनी विनंती केली की मला आणि माझ्या मुलीला, अश्विनी बिद्रे यांच्या मुलीला आत्मदहन करण्याची परवानगी द्या। आमच्या नातेवाईक असलेल्या, माझी पत्नी असलेल्या महिलेचा तपास जो आहे तो पोलिसांकडून होत नाहीये, तपासी अंमलदार बदलले गेलेले आहेत। पुन्हा राष्ट्रपती कार्यालयामधून काही समजपत्र मिळाल्यानंतर हा तपास संगीता अल्फान्सो यांच्याकडे दिला गेला। या प्रकरणामध्ये न्याय मिळण्यासाठी अश्विनी बिद्रे यांचे पती श्री राजेश गोरे यांनी दिलेली लढाई ही अतिशय चांगल्या पद्धतीची लढाई आहे। एक सामान्य माणूस, एखादा कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रातला हा अन्यायाविरुद्ध कशा पद्धतीनं पेटून उठतो आणि कशा पद्धतीनं लढतो हे पाहायचं असेल आणि जाणून घ्यायचं असेल तर या प्रकरणामध्ये राजेश गोरे यांची भूमिका आणि त्यांनी लढलेली न्यायालयीन लढाई ही खरोखर उल्लेखनीय आहे, प्रशंसेस पात्र आहे। राजेश गोरे
यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. राजेश गोरे यांना एका वृत्तवाहिनीनं शेवटचा प्रश्न विचारलेला होता. त्यांना शिक्षा झाल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींना की तुमच्या पत्नीनं तुम्हाला सोडलेलं होतं, तुमच्या पत्नी शेवटचे वर्षभर तुमच्याबरोबर राहतही नव्हत्या, अशी परिस्थिती असताना या प्रकरणात लढावं असं तुम्हाला का वाटलं, या प्रकरणात तुम्ही न्यायालयीन लढाई का लढलात आणि शेवटपर्यंत तुम्ही या न्यायालयीन लढाईसाठी का हजर राहिलेला आहात, त्यासाठी श्री गोरे यांनी दिलेलं उत्तर विशेष महत्त्वाचं आहे. राजेश गोरे असं म्हणाले की माझी पत्नी ही मला सोडून गेली होती, ही गोष्ट खरी आहे, परंतु ती एक महिला होती, महाराष्ट्र पोलीस दलातील महिला अधिकारी होती आणि माणुसकी म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून अन्यायाविरुद्ध उभं राहणं हे माझं कर्तव्य होतं. असा अन्याय जवळच्या कुठल्याही व्यक्तीवर झाला असता तरी देखील मी न्यायासाठी असाच लढलो असतो. अशा प्रकारच्या एका लढाऊ नागरिकाच्या श्रमाला फळ प्राप्त झालेलं आहे आणि हे या प्रकरणातल्या आरोपींना माननीय न्यायाधीशांनी जी आहे ती शिक्षा ठोठावलेली आहे. हे प्रकरण अनेक गोष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. अशासाठी महत्त्वपूर्ण आहे की परिस्थितीजन्य पुराव्यावरून देखील एखाद्या प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा होऊ शकते, खुनासारखा खटला सिद्ध होऊ शकतो. ही गोष्ट या प्रकरणातून साबित झालेली आहे. अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो खुनाचा गुन्हा सिद्ध करण्याकरता वापर करता येऊ शकतो, हे या प्रकरणातून साबित झालेलं आहे. 2016 मध्ये अश्विनी बिद्रे या गायब झाल्यानंतर त्यांचे पती राजेश गोरे आणि त्यांचा भाऊ आनंद बिद्रे यांच्या हातामध्ये अश्विनी यांचा लॅपटॉप सापडला. त्या लॅपटॉपमध्ये पोलीस अधिकारी असलेल्या अश्विनी बिद्रे यांनी एक व्हिडिओ जो आहे तो सेव्ह करून ठेवलेला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांना एक व्यक्ती मारत असलेली दिसली. मारहाण करणारी ती व्यक्ती म्हणजे अभय कुरुंदकर होता. काही ऑडिओ रेकॉर्डिंग त्या लॅपटॉपमध्ये सापडलं. फोन कॉल्स होते आणि एका फोनमध्ये अभय कुरुंदकर यानं अश्विनी बिद्रे यांना मी तुझ्या पतीला गायब करेन अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या होत्या, हेही सापडलं. हे सगळं हातात आल्यानंतर अश्विनी बिद्रे यांच्या पतीला आणि भावाला खात्री पटली की त्यांची हत्या झालेली आहे आणि हत्या करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नाही आहे तर अभय कुरुंदकर आहे. त्यानंतर त्यांनी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू केली आणि या न्यायालयीन लढाईला या आरोपींना शेवटची शिक्षा दिल्यानंतर जे आहे ते पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. राजू गोरे नावाचा आणखी एक आरोपी या प्रकरणात होता. न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या एकनाथ खडसे यांचा हा भाचा होता. तो या प्रकरणात अडकल्यामुळं या प्रकरणाच्या तपासामध्ये आणखी दिरंगाई झाली. अशाही प्रकारचे आरोप या प्रकरणावर झाले. तत्काल त्यावेळच्या वृत्तपत्रांनी, त्यावेळच्या इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांनी हे प्रकरण ढसाला लावलेलं होतं. महाराष्ट्र पोलीस दलाची अत्यंत चांगली बाजूच अशी या खून प्रकरणातून समोर आली, तशीच महाराष्ट्र पोलीस दलाची अत्यंत वाईट बाजू ही या प्रकरणातून समोर आली. विवाहित स्त्री पुरुषांनी एकत्र काम करत असताना काही काळजी घेतली पाहिजे हे या प्रकरणावरून दिसून येतं. अश्विनी बिद्रे या राज्य लोकसेवा आयोगाचा 2000 पासून अभ्यास करीत होता. 2005 पर्यंत विवाहापूर्वी 5 वर्ष त्यांनी अभ्यास केला, परंतु त्यांना यश मिळालं नाही. 2005 मध्ये त्यांचा विवाह राजू गोरे यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी पुन्हा परीक्षांना बसायला सुरुवात केली. याचा अर्थ त्यांना सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्याकरता प्रोत्साहन मिळत होतं, पाठिंबा होता, ही गोष्ट दर्शवते. विवाहानंतर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्या आणि त्यांना API म्हणून जे आहे ती त्यांची पहिली नियुक्ती पुण्याला झाली. पुण्यामध्ये नोकरी करत असताना सगळं आलबेल होतं. त्यानंतर काही काळानंतर त्यांची बदली सांगली इथं झाली. सांगली इथे त्यांना अभय कुरुंदकर हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेटला. दोघं एकत्र काम करत होते. एकत्र काम करण्यातून त्यांच्यातली जवळीक वाढली. या जवळीकीचं रूपांतर प्रेमात झालं. आपण काय करतोय हे त्या दोघांनाही कळालं नाही. आपण दोघंही विवाहित आहोत, कामाच्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आपल्यामध्ये एक लक्ष्मण रेषा आणि अंतर राखलं पाहिजे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या अभय कुरुंदकरांच्या लक्षात आलं नाही आणि अश्विनी बिद्रे यांच्या लक्षात आलं नाही. त्यांच्या आततायी निर्णयामुळे 2 कुटुंब जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकरचा रोल जो आहे तो अत्यंत खलनायकाचा आहे.
म्हणजे अभय कुरुंदकरला अश्विनी बिद्रे यांच्याशी संबंध ठेवायचे होते, त्यांच्याबरोबर राहायचं होतं. अश्विनी बिद्रे यांनी अभय कुरुंदकर पासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीला त्यांची बदली झाल्यानंतर त्या अभय कुरुंदकर पासून लांब राहत होत्या. अशा वेळी अभय कुरुंदकर सांगलीवरून रत्नागिरीला त्यांना भेटण्यासाठी जात होता, तिथं त्यांना भेटत होता, तिथं त्यांना धमक्याही देत होता आणि तुझ्या पतीला गायब करेल असं म्हणून त्यांना संबंध ठेवायला भाग पाडत होता. असाही प्रकार या प्रकरणात दिसून येतो. एकदा एखाद्या प्रकरणामध्ये दोन्ही व्यक्तींनी लक्ष्मण रेषा ओलांडायची ठरवली की दोन कुटुंब कशा पद्धतीनं उद्ध्वस्त होऊ शकतात तेही या प्रकरणात दिसून येतं. नोकरीच्या ठिकाणी काम करत असताना अशा पद्धतीनं आपल्या पदाचा गैरफायदा घेणारा एखादा पुरुष असेल तर त्याला प्रखरपणानं विरोध करण्याची मानसिकता आणि ठामपणा हा महिलांकडूनही दाखवला जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी समाजानं त्यांना पाठिंबा देणं हीही आवश्यक गोष्ट आहे असंही या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी या प्रकरणात झालेला तपास हा विलक्षण कल्पकतेनं केला गेलेला आहे हे सांगितलं. 80 पेक्षा अधिक साक्षीदार जे आहेत ते माननीय न्यायालयापुढे जे आहेत ते तपासले गेलेले आहेत. या साक्षीदारांच्या तपासामधून अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांचं प्रेम प्रकरण हे जनतेसमोर आलं, माननीय न्यायालयासमोर आलं. या प्रेम प्रकरणातून दोन्ही कुटुंबांची झालेली वाताहत ही न्यायालयासमोर आली. माझ्याशी विवाह कर, मी माझ्या कुटुंबियांना सोडलेलं आहे असं अश्विनी बिद्रेंनी सांगितल्यानंतर त्यांच्यापासून दूर पळून जाणारा अभय कुरुंदकर हाही या निमित्तानं लोकांनी पाहिला. अभय कुरुंदकर याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीनं फोनवर अभय कुरुंदकरची मुलाखत घेतलेली होती. ती समाज माध्यमांवर कुठेतरी उपलब्ध आहे, आवर्जून बघा. त्यात त्या वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी अभय कुरुंदकर याला विचारतोय की या प्रकरणाशी तुझा काही संबंध आहे का. अभय कुरुंदकर अत्यंत थंड डोक्यानं सांगतोय की या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मला काही माहिती नाहीये आणि तुझ्या विरुद्ध FIR दिलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे असं सांगितल्यानंतर अभय कुरुंदकर सांगतोय की त्याच्या विरुद्ध मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे आणि ती FIR कशी क्वॅश होईल, रद्द होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. अभय कुरुंदकरचं हे थंड डोक्याचं वागणं पाहिल्यानंतर आणि अशा थंड डोक्यानं खून करणाऱ्या एखाद्या खुन्याला मदत करणारे पोलीस दलातील अधिकारी पाहिल्यानंतर सुजाण नागरिकांनी या व्यवस्थेला, सामान्य माणसाला मदत करणारी व्यवस्था, अशी व्यवस्था करण्याकरता विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे हेही या निमित्तानं लक्षात आलं. या प्रकरणातले सरकारी वकील यांनी दिलेली लढाई आणि यांनी केलेला लढा हा सुद्धा विशेष उल्लेखनीय आहे. सरकारी वकिलांना वेळेत मानधन न देणं, सरकारी वकिलांना मानधनासाठी पोलीस अधीक्षकांनी त्रास देणं असेही प्रकार या प्रकरणात झाले असं कानावर येतं, असं समजून येतं. म्हणजे एखाद्या आरोपीचा तपास, तो आरोपी आहे हे माहिती असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ नये अशी प्रयत्न करणारी मंडळी जर या व्यवस्थेत असतील तर सामान्य माणसांना न्याय मिळणार कसा हा मोठा प्रश्न पडतो. अश्विनी बिद्रे या प्रकरणामध्ये केवळ त्यांच्या पतीनं न्यायालयीन व्यवस्था ही हलवून सोडली. या व्यवस्थेत न्याय मिळवण्याकरता आणि आपल्या पत्नीच्या खुन्यांना शिक्षा व्हावी यासाठी कडवा संघर्ष केला. आपल्या मुलीला सोबत घेऊन संघर्ष केला. आपल्या पत्नीचा भावाला सोबत घेऊन ही लढाई तो लढला. म्हणूनच या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होती आहे. अभय कुरुंदकर सारखी विकृती जी आहे ती या समाजासाठी अत्यंत घातक आहे. अत्यंत निगृढपणानं एखाद्या स्त्रीची हत्या करणं, तिच्या मृतदेहाचे म्हणजे आपल्याच प्रेयसीच्या मृतदेहाचे करवतीनं कापून तुकडे करणं, ते फ्रीजमध्ये ठेवून देणं आणि थंडपणानं, थंड डोक्यानं त्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं असा सगळा प्रकार करणारा अभय कुरुंदकर हा महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेला सगळ्यात मोठा काळिमा आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याला शिक्षा होती आहे. त्याला झालेली शिक्षा हा पोलीस दलावरचा कलंक धुवून निघण्याकरता आणि धुवून काढण्यासाठी नक्की उपयोगी पडेल. अभय कुरुंदकर या आरोपीच्या प्रकरणातून आणि अश्विनी बिद्रे या प्रकरणातून सर्वसामान्य नागरिकांना, एकत्र काम करणाऱ्या स्त्री पुरुषांना, महाराष्ट्र पोलीस दलाला, वकिली व्यवसाय करणाऱ्या वकिलांना आणि प्रत्येकाला काहीतरी शिकण्यासारखं आहे. हे नक्की अश्विनी बिद्रे यांच्या खुन्यांना अशा पद्धतीची शिक्षा झाल्यानंतर नक्कीच त्यांच्या मृतात्म्यास शांती मिळाली असेल असं वाटतं. अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणातला तपास करणाऱ्या तपासी अंमलदार, तपासी अधिकारी संगीता अल्फान्सो या विशेष अभिनंदनास पात्र आहेत.
हे पुन्हा पुन्हा सांगावं इतका चांगला तपास त्यांनी या प्रकरणात केलेला आहे। तेव्हा हे प्रकरण महाराष्ट्रातल्या गाजलेल्या खून प्रकरणांमध्ये होतं। पूर्व अशा प्रकरणांवर आचार्य अत्रे, तो मी नव्हेच, डॉक्टर लागू सारखी नाटकं लिहायचे। माधव गडकर यांनी अशी काही नाटकं गाजलेल्या प्रकरणांवर लिहिलेली होती। भविष्यामध्ये अश्विनी बिद्रे खून प्रकरण हा एखाद्या नाटकाचा किंवा सिनेमाचा विषय असूही शकेल, परंतु ज्या निघृणपणानं त्यांची हत्या झाली आणि ती हत्या लपवण्यासाठी या व्यवस्थेतून सहकार्य केलं गेलं, अशी सहकार्य करणारी व्यवस्था उद्ध्वस्त करणारे राजू गोरे यांच्यासारखे नागरिक या व्यवस्थेत निर्माण होणं ही काळाची गरज आहे। जय भवानी, जय शिवाजी।